नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात रविवारी 28 जून रोजी दुपारपासून अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपला आहे. विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटात दुपारी झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. चाकण, राजगुरुनगर व आळंदी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणी महामार्गावर नद्या अवतरल्याचे चित्र चाकण भागात पाहायला मिळाले. शहरातील सर्व अंतर्गत रस्ते, जिल्हा मार्ग आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नद्या अवतरल्या होत्या. संपूर्ण खेड तालुक्यात रविवारी 28 जून रोजी पावसाने सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची त्रेधा उडाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. अनेक भागात पावसाने दाणादाण केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. चाकणमधून जाणारे अनेक रस्ते, जिल्हा व राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणावर आणि शहरातील अंतर्गत रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणावर आल्याने काही वेळ रस्ते अक्षरशः बंद झाले होते. पुणे-नाशिक महामार्गावर साचलेल्या पाण्याने या भागात महामार्गाने अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग रात्री उशिरापर्यंत मंदावला होता. चाकण आणि लगतच्या पंचक्रोशीत, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. सुमारे 2 तास पावसाने या परिसराला झोडपून काढले. चाकण येथे मुसळधार पावसानंतर महामार्गाच्या लगत असलेल्या नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याचे या पावसाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. महामार्गाच्या लगत असलेली गटर तुंबल्याने पावसाचे पाणी थेट पुणे-नाशिक महामार्गावर आले. त्यामुळे महामार्ग जलमय झाला होता. वाहन चालकांना पाण्यातून अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. पहिल्याच मुसळधार पावसानंतर प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत होते. पुणे-नाशिक महामार्गावर साचलेल्या पाण्याने या भागात महामार्गाने अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग रात्री उशिरापर्यंत मंदावला व वाहतूक विस्कळीत झाली. 4 चाकी, दुचाकी आणि मालवाहू वाहनांसह नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढत मार्गक्रमण करावे लागले. रात्री उशिरापर्यंत पावसाचा कमी अधिक जोर नागरिकांनी अनुभवला. आळंदीत रविवारी 28 जून रोजी दुपारी 3:45च्या सुमारास विजेंचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, पालिका चौक, चाकण चौक रस्ता अशा विविध रस्त्यावरून पाणी वाहत होते. विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने जवळपास तासभर शहरात जोरदार हजेरी लावली होती. तदनंतर पावसाच्या हलक्या सरी बराच वेळ बरसत होत्या. खेड तालुक्याच्या पूर्व भागात खरपुडी, बुद्रुक व खुर्द, निमगाव, रेटवडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. या भागात रस्ते, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. खेड तालुक्यातील पश्चिम भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तसेच खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील म्हाळुंगे, कोरोळी, मोई, निघोचे परिसर व आजूबाजूच्या भागात रविवारी दुपारी 3च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. संपूर्ण जून महिन्यात फक्त ढगाळ हवामान होते. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर अचानक आकाश दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला होता व त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत झाली होती. पावसामुळे हवेत ताजेपणा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे. राजगुरुनगर शहरातील सर्वत्र रस्ते पाण्याखाली गेले. पाबळ रस्त्यावर महामार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले. तब्बल महिनाभरानंतर अडखळलेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावली. बळीराजासह नागरिकांमधून यामुळे समाधान व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याच्या तक्रारी देखील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. चाकण नगरपरिषद हद्दीत राणूबाई मळा आणि धाडगेमळा परिसरात ओढ्यात रस्ता की रस्त्यात ओढा अशी परिस्थिती झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. ओढा संरक्षक भिंत, ओढा खोलीकरण काम नीट न होणे आणि ओढापात्रात रस्ता यामुळे ही परिस्थिती झाल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे.
वाकी खुर्द सुंबरेनगर भागातील पुणे नाशिक महामार्ग रस्त्यावर पहिल्याच मुसळधार पावसामुळे अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या भागात ओढे अरुंद झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे किमान चाकण नगर परिषद हद्दीत ज्याप्रमाणे पावसाळी गटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला केले, तसेच एकतानगर ते लांडेमोरी रोहकल फाटा असे पावसाळी गटर काम करण्याची मागणी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. खेड तालुक्यात मान्सूनच्या सर्वदूर आगमनाने शेतकरी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तब्बल महिनाभरानंतर पहिल्यांदाच विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार 2.5 तास पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात गेली 2 दिवसांपासून आळंदी, चाकण आणि तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली होती. राजगुरुनगरसह पश्चिम भागात पावसाने हुलकावणी दिली होती. खरीप हंगामातील पेरण्या होऊ शकल्या नाहीत. शेतीची पूर्व मशागतीची कामे उरकून ठप्प झाली होती. कमी पडलेल्या पावसातही शेतकऱ्यांनी भातरोपे तयार करण्यासाठी राब भाजणी केली होती. मात्र पावसाचे आगमन लांबल्याने भातरोपे धोक्यात येऊन पाणी घालून भातरोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागली. खेड तालुक्यातील धरणे कोरडी पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. अखेर रविवारच्या दमदार पावसाने भातरोपांना जीवदान मिळाले आहे. गेल्या 2 दिवसांपासून तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी ऊन सावल्यांच्या खेळात उष्णता कमी होत नव्हती. अखेर रविवारी दुपारी 3 नंतर या पावसाने ढगांच्या गडगडाटासह 2 ते 2.5 तास हजेरी लावल्यानं ओढे नाले झुऱ्या भरून वाहू लागले आहेत. पुढील काळात देखील पावसाची अशीच कृपादृष्टी राहण्याची नागरिकांना अपेक्षा आहे. खेड तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या राजगुरुनगर शहरातील स्मशानभूमीत रविवारी दिनांक 28 जून रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि अघोरी प्रकार उघडकीस आलाय. अज्ञात व्यक्तींनी स्मशानभूमीतील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्य जागेवर एका जनावराचा निर्घृणपणे बळी देऊन तांत्रिक पूजा केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजगुरुनगर शहर आणि अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीवर अवलंबून असणाऱ्या आसपासच्या 24 गावांमध्ये तीव्र संताप व्यक्त केलाय. शनिवार दिनांक 27 जून रोजी रात्री उशिरा किंवा रविवारच्या पहाटेच्या सुमारास हा जादू टोण्याचा आणि काळ्या जादूचा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त होत आहे. स्मशानभूमी जेथे मृतदेह दहन करण्यासाठी लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्यात, त्यापैकी एका जाळीवरच या जनावराची कत्तल करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी हळद, कुंकू, अगरबत्त्या लावून विधिवत अघोरी पूजा करण्यात आली. रविवारी सकाळी नागरिक जेव्हा या परिसरात आले तेव्हा घटनास्थळी रक्ताचे थारोळे, अगरबत्तीची राख, जनावराचे अवशेष, पूजेचे साहित्य आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला. या अघोरी कृत्यामागे नेमका कोणता तांत्रिक हेतू होता? काळ्या जादूचा किंवा गुप्तधनाचा काही प्रयत्न होता की कोणाचे व्यक्तिगत वैमनस्य होते? याबाबत सध्या परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजगुरुनगरमधील महिला स्मिता गुंजाळ यांची एका हॉटेलमध्ये राहिलेली पर्स एका महिलेने लंपास केली असल्याची तक्रार खेड पोलिसात देण्यात आली आहे. तक्रारदार यांनी याच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पुणे लाईव्हकडे पाठवले असून यात एक महिला पर्स घेऊन जाताना दिसत असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. खेड पोलिसांनी मात्र दागिने व पैसे असलेली पर्स गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पहिले बसली दुकानात घेऊन चालली आता आम्हाला माहित होतं, पण ती पर्स कुठे लक्ष देतो आम्ही तेवढं. चाकण एसटी बस स्थानक परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केली आहे. आळंदीमध्ये मागील महिन्यात दानपेटीतील पैशांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देवस्थानाची प्रतिमा आपल्या वागणुकीमुळे मलिन होऊ न देता दर्शन व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, काळाची गरज ओळखून आळंदी देवस्थाने कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्यासाठी प्रबोधनपर उपक्रम सुरू केले आहेत. आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेडचाकण या स्थळ तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य व सर्वाधिक लोकहिताच्या मार्गाने निश्चित करावा या मागणीसाठी सिन्नर, संगमनेर व अकोले रेल्वे कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या संदर्भात रेल्वे विभागाशी चर्चा झाली. लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असून या पार्श्वभूमीवर कृती समितीने मूळ मार्गाचा प्रस्ताव रद्द केल्याच्या विरोधात 29 जून रोजी समृद्धी महामार्ग व नाशिक पुणे महामार्गावर प्रस्तावित केलेले रास्ता रोको आंदोलन 1 महिन्यासाठी तात्पुरते स्थगित केले. याच अनुषंगाने घारगाव येथे या मार्गावरील विविध कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खेड तालुक्यातील कृती समितीचे सुधीर मुंगसे, बाळासाहेब कड आदी उपस्थित होते. पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांची सफर आता अधिक सोपी आणि परवडणारी झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने PMPML विशेष AC ई-बस पर्यटन सेवा सुरू केली असून अवघ्या 500 रुपयात नागरिकांना विविध पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे. विशेष बस सेवा
दर शनिवारी रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपलब्ध असणार आहे. सर्व पर्यटन बस सकाळी 9 वाजता सुटतील. या सेवेसाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन येथील PMPML पास केंद्रावर आगाऊ नोंदणी करता येणार आहे. पर्यटकांसाठी एकूण 10 विविध मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांमध्ये जेजुरी, मोरगाव, कानिफनाथ गड, इस्कॉन मंदिर, नारायणपूर, शिवसृष्टी, स्वामीनारायण मंदिर, बनेश्वर अभयारण्य, बालाजी मंदिर, खडकवासला धरण, सिंहगड पायथा, पानशेत धरण, रामदरा, थेऊर, तुळापूर, छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजयस्तंभ, प्रतिशिर्डी, देहुगाव, भंडारा डोंगर, हाडशी येथील सत्य साईबाबा आश्रम, आळंद आणि राजगुरुनगर यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील 11 प्राथमिक केंद्रांसह 60 आरोग्य उपकेंद्रातून एकूण 390 बूथवर वैद्यकीय अधिकाऱ्यासह 950 कर्मचाऱ्यांनी 0 ते 5 वयोगटातील 62,825 बालकांपैकी 59,266 बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात आले. 94.3% लसीकरण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली आहे. राजगुरुनगर येथे आयुष्मान आरोग्य मंदिरात आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला. तालुक्यात सुरू असलेल्या पोलिओ मोहिमेला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वंदना वसावे व जिल्हा समूह संघटक कीर्ती तागड यांनी भेट देऊन पाहणी केली. राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 42 बूथवरून 9,976 पैकी 9,322 बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने, राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगरसेविका सुप्रिया पिंगळे, आशा गुंडाळ, केशव अरगडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे, डॉक्टर अशोक मैंदाड आदीसह उपस्थित होते. राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 113 आरोग्य सेवक सेविका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन पल्स पोलिओचे 93% काम आरोग्य निरीक्षकांनी पूर्ण केले. दुपारी 3 नंतर तालुक्यात सर्वदूर आलेल्या पावसामुळे पल्स पोलिओ डोस देण्याच्या मोहिमेत खंड पडला असला तरी 100% पोलिओ डोस उर्वरित बालकांना येत्या 2 दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर विलास माने यांनी दिली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत चाकण येथे मनशक्ती आश्रमात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 5 वर्षाच्या आतील वयाच्या बालकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी मनशक्तीचे मधुकर संधान गुरुजी, चाकण ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य ॲडव्होकेट निलेश कड, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल कांबळे, परिचारिका माधुरी जाधव, स्थानिक अंगणवाडी सेविका सुरेखा गालफाडे उपस्थित होत्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.